आज भाजीला काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून काय केली, थोडीशी पत्तागोबी घरात होती. तर घरात असलेली पत्तागोबीची भाजी अगदी अप्रतिम करता येईल असं मला वाटलंच नाही. पण मी ट्राय केली तर खरंच अप्रतिम झाली. तुमच्या घरात जर थोडीशी पत्तागोबी असेल आणि बाकीचा भाजीपालाच नसेल काही आणि कोणी पाहुणे जर आले, तर तुम्ही ही डिश नक्कीच ट्राय करू शकता. म्हणजे भाजी ट्राय करू शकता. अगदी मस्त लागेल, कमी साहित्यात आणि झटपट होणारी भाजी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी मी घरात राहिलेली पत्तागोबी घेतलेली आहे. तर 1 पाव पत्तागोबी असेल, थोडीशी आबडधोबड कापून घेतली मी आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यात पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही, नुसतीच काढायची. पाण्याचा एकही थेंब वापर करायचा नाही आहे. तर येथे तुम्ही बघू शकता आपण बारीक अशी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बारीक म्हणजे थोडीशी जाडसर अशी रवेदार आहे ती. तर अजून आपल्याला बारीक करून घेता येईल म्हणून आता काय करायचं आहे, एकदम बारीक पेस्टसारखी नाही करून घ्यायची, आबडधोबड काढून घ्यायची पत्तागोबी. काढून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच्याला कमी म्हणजे थोडंसं लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे. याने टेस्ट खूप छान येतो. आणि थोडंसं घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि नंतर घालायचं आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या 4 ते 5. याने टेस्ट खूप छान येते आणि जे आपण कोफ्ते म्हणाल तर ते खूप छान लागतात खायला. तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं जाडसर आपलं असं वाटण तयार करून झालं आहे. लसूण, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर जी आपण घातली ती पूर्ण एकजीव करून घेतलेली आहे. नंतर काय करायचं, एक बाऊल घ्यायचा आहे, म्हणजे भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जी पत्तागोबी वाटण करून घेतलं आहे ती घालायची. नंतर त्यामध्ये टाकायचे कॉर्नफ्लॉवर. तर आपण 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हरभरा डाळीचं बेसन पीठ जे असतं ते घालायचं आहे आपल्याला 2 चमचे. तर इथे मोजून मी 2 चमचे घातलेले आहे. आणि नंतर घालायचा कोथिंबीर. थोडासा सुकलेला होता म्हणून थोडासा वाळलेला दिसतोय तो. तर हा झाला कोथिंबीर घालून, बेसन पीठ घालून. आपल्याला याच्यापेक्षा जास्त बेसन पीठ पण नाही घालायचं. हां, पत्तागोबीचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल, 1 वाटीच्या वर असेल, तर आपल्याला बेसन पीठ वाढवावं लागेल तुमच्या आकाराने. हाताला व्यवस्थित गोळा तयार होईल इतपत आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गोळे तयार होतात म्हणजे तळायला रेडी आहेत. तर हे आता आपल्याला एकजीव करून ठेवायचं, कारण आपण मीठ वगैरे सगळं घालून म्हणजे त्यामध्ये टाकलेलं आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. नंतर करायची भाजीची तयारी. भाजीच्या तयारीसाठी त्याच मिक्सरच्या भांड्यात घेतला मी 1 मोठा कांदा, 5 ते 6 काजू, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जास्त नाही, पण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे आणि आपल्याला याचं करून घ्यायचं आहे वाटण. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर चांगली आपली पेस्ट तयार झालेली आहे. पाणी टाकून आपण केल्यामुळे मग अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली. तर ही ठेवायची आता बाजूला. अगोदर ठेवायची आपल्याला कढईत तेल टाकून, कारण आपण पत्तागोबीचं जे सारण आहे ते मुरत ठेवलेलं होतं. नंतर काय करायचं, अशा प्रकारे आपल्याला एक 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 करून असे बॉल तयार करून एका प्लेटीमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे काय होईल, तुम्हाला तळताना गरम तेल झालं की लगेच टाकता येतील ते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हाताला पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि आबडधोबड, जास्त प्रेस करून नाही घ्यायचं आहे. आबडधोबड आपल्याला पत्तागोबीचा गोळा तयार करून घ्यायचा अलगद हाताने. जास्त काही दाबायचं नाही, प्रेस करायचं नाही, गोल करायचं नाही, काहीच नाही. आबडधोबड केले तर ते भाजीमध्ये दिसायला पण छान दिसते आणि आतपर्यंत पण तळल्या जातील. गोल केले ना तर एखाद्या दिवस आतमध्ये कच्चे राहू शकतात. तर आबडधोबड जसं असतं ना तशासारखं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर हे झाले आपले पत्तागोबीचे बॉल करून, म्हणजे रेडी झालेत. एका प्लेटीमध्ये मी तयार करून ठेवलेत आणि आपल्याला आता काढायची पुढची तयारी. मी तेल तापायला अगोदरच ठेवलेलं होतं. एकदा चेक करून बघायचं, जास्तही तापलेलं नको आणि कमीही टेम्परेचर नको, मिडियम आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जे बॉल तयार करून घेतले पत्तागोबीचे ते घालायचे तेलामध्ये. तर तेलामध्ये घातल्यानंतर एकदम मी तुम्हाला दाखवते, अजून तळलेले नाहीत खालून. एकदम खालच्या बाजूने ज्यावेळेस तळतील ना, थोडासा चमच्याचा धक्का जरी केला आपण, त्याला थोडासा टच जरी केला तरी निघून येतील. नाहीतर काय होईल, एकदम आपण घाई गडबडीत जर त्याला उलटसुलट करायचा प्रयत्न केला तर ते तुटू शकतात. त्यामुळे काय करायचं आहे, थोडेसे अगोदरच तळू द्यायचे, नंतर चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने अलगद ते आपल्याला काढून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने म्हणजे चारही बाजूने आपल्याला त्याला चांगलं गोल आकारात तळून घ्यायचं आहे. तर चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. भाजीमध्ये टेस्ट तर खरंच खूप छान लागते आणि नुसते तुम्ही जर भातासोबत चुरगळा करून जरी खाल्ली ना तरी पण मस्त लागेल. ट्राय करून बघा, कारण आपण त्यामध्ये आमचूर पावडर पण घातलेले त्यामुळे चटपटीत लागतात ते. तर हे झाले आपली तळून.
आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता आबडधोबड केलेले आहेत, असं काही गोल आकार दिलेला नाही, काहीच नाही काहीच नाही. आबडधोबड अशा प्रकारे तळून घ्यायचे. राहिलेल्या पिठाचे पण आपण तसेच तळून घेतोय. आबडधोबड गोळे टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळताना तेच प्रोसिजर करायची. थोडेसे अगोदर तळू द्यायचे, नंतर अलगद आपल्याला चमच्याच्या साहाय्याने उलटसुलट करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, तुटणार नाहीत तुमचे आणि अगदी व्यवस्थित तुमचे पत्तागोबीचे भजे तयार होतील. तर कोफ्ते म्हणा, भजे म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या. पण पत्तागोबी घरात जर असेल आणि कोणी पाहुणे किंवा तुम्हालाही जरी वाटलं की आता भाजीला काय करावं, मुलं पत्तागोबी खातच नाही, सुकी पत्तागोबी करा, रश्श्यातली करा, कशी करा, तर खात नाही, तर ही ट्राय करून बघा. मुलं खरंच खूप आवडीने खातील. तर हे तुम्हाला मी फोडून दाखवते. थंड झालं आहे थोडंसं, कारण गरम गरम एकदम फोडता येणार नाही. थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आतपर्यंत अगदी स्मूथ आणि स्पंजी पण झालेले आहेत. म्हणजे ग्रेव्ही ज्यावेळेस आपण त्यामध्ये घालतो ना, पूर्ण आतमध्ये ऑब्झर्व केल्या जाईल अशा पद्धतीचे नरम आणि स्मूथ झालेले आहेत ते. तर हे झाले आपले तळून. आता नंतर काय करायचं, कढईमध्ये गॅस बंद केला आहे मी आणि त्यातलं आपल्याला तेल घ्यायचं आहे काढून. कारण इतकं तेल जर वापरलं तर भाजी खूप तेलकट होईल, म्हणजे खूपच तेल होईल त्यामध्ये. तर आपण त्यातलं भरपूर तेल काढून घेतो आहे आणि फक्त 2 चमचे आपल्याला त्यामध्ये तेल ठेवायचं आहे. तर तेल ठेवल्यानंतर त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, म्हणजे गरम तेलामध्ये घालायची मोहरी. अर्धा चमचा मी त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी घातल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे. लसूण वगैरे बारीक कुटून काहीच घालायचं नाही, कांदा पण नाही, कारण आपण ऑलरेडी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यामुळे काय करायचं आहे, ही पेस्ट चांगली ब्राऊन होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर येथे तेल सुटेपर्यंत आपण चांगला मसाला फ्राय करून घेतला आणि ब्राऊन पण झाला आहे, रंग पण छान बदलला आहे त्याचा, म्हणजे चांगला परतवून आपला मसाला रेडी झाला आहे. तर आता करायची पुढची प्रोसिजर. त्यासाठी मी आता घेतली अर्धा चमचा हळद, थोडीशी हळद घालायची त्यामध्ये आणि लाल मिर्च पावडर तुमच्या भाजीच्या आकाराने घालायची. तुमची जास्त जर तिखट असेल तर कमी घाला. मी चांगली 1 चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यामध्ये, कारण थोडीशी स्पायसी आणि मस्त लागेल भाजी. भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता तुम्ही. ज्वारीची भाकरी असेल ना त्यासोबत पण छान लागेल, किंवा तुम्ही भात खाल्ला, तंदूर खाल्ला, रोटी काही खा, पण छानच लागेल. मसाले चांगले टाकून घेतल्यानंतर 2 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आणि ते फ्राय झाल्यानंतर घालायचे त्यामध्ये थोडंसं पाणी, अर्धा कप. पाणी घातल्यानंतर पण आपल्याला परत चटचटीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत त्याला चांगलं तेल आणि मसाले चांगले एकजीव फ्राय होत नाही तोपर्यंत. थोडंसं मीठ घालायचं आहे, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा रंग जो आहे ना तो पण फार छान झाला आहे. पण थोडासा आपल्याला चटचटीत आणि फ्राय करून घेण्यासाठी थोडासा मसाला शिजू द्यायचा आहे. त्यासाठी 2 मिनटासाठी मी मंद आचेवर झाकण ठेवलं आहे. तर नंतर तुम्ही इथे बघू शकता रंग आणि तेल. तुम्ही म्हणाल तेल खूप जास्त झालं, अजिबात जास्त नाही झालेलं, ते दिसतंय कारण आपण मंद आचेवर छान शिजून घेतलं आहे आणि मस्त तवंग वरती आलेलं आहे, त्यामुळे छान वाटतं ते. तर असाच रंग आला पाहिजे भाजीला, म्हणजे छान दिसेल भाजी आणि खायला पण छान लागेल. तुम्हाला जर थोडं कमी हवं असेल तेल, डाएटवर असाल तर 1 चमचा कमी केलं तरी चालेल. 1 चमच्यामध्ये पण छान भाजी होईल तुमची, असं काही नाही, चवीला काही फरक पडणार नाही आहे, छानच होईल भाजी. तर पाणी घातलं मी चांगलं 1 ग्लास. नंतर उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे रस्सा रेडी झाला आहे. तुम्ही म्हणाल आता आपण त्यामध्ये तळलेले भजे का नाही घालायचे लगेच. तुम्हाला जर जेवायला वेळ असेल आणि वाढायला वेळ असेल तर काय करायचं, थोडासा अगोदर कोथिंबीर घालून घेऊयात आपण. नंतर काय करायचं, आपल्याला ज्यावेळेस वाढायचं त्यावेळेस त्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही टाकायचे आणि वाढायला घ्यायचं, उकळी आणून घ्यायची आणि लगेच वाढायला घ्यायचं आहे. थोडंसं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आणि उकळी आणून आपण ह्या ग्रेव्हीमध्ये केलेले भजी किंवा कोफ्ते आपण टाकू शकतो. तर आता मी काय करते, कारण एकदम नरम होतील आणि रस्साही पेतील, आपल्याला वेळ असेल तर ती प्रोसिजर वेळेवर करायची आहे. तर आता मी मस्त जेवायची तयारी झालेली आहे. मस्त प्लेटीमध्ये ग्रेव्ही टाकून घेतली आणि मस्त आपल्याला लगेच भजे टाकून घ्यायचे, म्हणजे कोफ्ते टाकून घ्यायचे. आबडधोबड केलेले जे कोफ्ते आहेत ते घालायचे आहेत आणि मस्त वरतून ग्रेव्ही घालायची आहे. अगदी नरम होतील, कापसासारखे नरम होतील, वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनटातच ग्रेव्हीमध्ये टाकले ना आपण, वाढण्याची तयारी करेपर्यंत लगेच आपले कोफ्ते नरम होऊन जातील. तर अगदी मस्त आणि झटपट होणार आहे. टाकल्याक्षणी मी तुम्हाला तोडून दाखवला आहे आणि नंतर 5 मिनटाने जर म्हणाल तर अगदी मऊ आणि गाळ झालेला असेल, अगदी स्मूथ झालेला असेल. तर अगदी मस्त झाले. ग्रेव्ही पण खूप छान झाली चवीला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये गरम मसाला घाला, म्हणजे तुम्हाला तुमची ग्रेव्ही आवडेल, मस्त लागेल. तर ही करायची आहेत आपल्याला वाढण्याची तयारी, कारण मी आज पोळी केलीच नाही, भातासोबतच आपल्याला भाजी खायची आहे. मस्त चिप्स तळून घेतलेत, कांदा घेतला आहे मी आणि गरमागरम भात घेतला आहे. घेतल्यानंतर मस्त लागेल तुमचा भात, तुमचे चिप्स, कांदा, सोबतीला लिंबू पण घ्यायचं, लोणचं पण घ्या, जे असेल ते घ्या. कैरी असेल, आता कैरी पण आहे तर कैरी पण घेऊ शकता तुम्ही.
तर इथे मस्त गरमागरम भाजीत भिजलेला मी कोफ्ता घातला आहे आणि ग्रेव्ही घातलेली आहे. आणि ग्रेव्ही मस्त घातल्यानंतर आपल्याला भाजीचा आणि भाताचा आनंद घ्यायचा आहे. तर नक्की ह्या भाजीचा तुम्ही आनंद घ्या, म्हणजे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.